हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी तुमच्या सर्वांचे अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तुम्ही मस्त असाल अशी आशा करते आणि आमचे व्हिडिओ पाहत असाल. तर आत्ता स्वराजचं आहे नॉन फायर फंक्शन. आता ह्या मुलांच्या स्कूलमधले फंक्शन म्हटले की आपल्या डोक्याला हेडॅक आहे, कारण आता नॉन फायरची रेसिपी ती त्यांना तिथं प्रेझेंटेशन द्यायचं आहे त्याचं. तर आता सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मला हे टेन्शन आलं आहे की त्याला आता मी काय बनवायला देऊ की म्हणजे कॉन्फिडन्सली की तो तिथं ते बनवू शकतो. तर मी बऱ्यापैकी यूट्यूबवरती पण खूप गोष्टी सर्च केल्या, खूप गोष्टी भेटल्या पण गोष्ट अशी होती की ते त्याला जमल की नाही हीच गोष्ट मला मनाला खाते आणि त्यामुळे मला काय करू ही आयडिया सुचत नाही आहे. तर मी खूप विचार करून मग मला एक गोष्ट आठवली की आपण ही गोष्ट त्याला बनवायला सांगू शकते. तर ती जी आयडिया आहे ती म्हणजे काय आहे, तर तुम्ही ऐकलं असेल किंवा नसेल मला नाही माहिती. तर केळांचं शिकरण बनवलं जातं. तर ही अगदी सोपी रेसिपी आहे, इझी आहे. त्यामुळे मी म्हटलं की मी त्याला ती गोष्ट शिकू शकते बनवायला आणि तो ती बनवू पण शकतो. तर आता मुलं घरी जसं बनवतात त्यापेक्षा स्कूलमध्ये जाऊन कसं बनवतात हे खूप इम्पॉर्टंट असतं, कारण घरामध्ये त्यांना आपली भीती वाटत नाही किंवा ते आपल्यापाशी सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतात. पण जेव्हा स्कूलमध्ये जाऊन बनवायचं असतं त्यावेळेस मुलांमध्ये तो जो कॉन्फिडन्स आहे तो कशा प्रमाणात आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. तर छोटीशी इझी रेसिपी आहे. तर मला ही गोष्ट सुचली आणि मी त्याला ती शिकवणार आहे. तर मग तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा की आम्ही ती रेसिपी कशी बनवत आहोत हे मी तुमच्याशी ह्या व्हिडिओमधून शेअर करणार आहे. तर मग व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा. तर तुमच्या एका लाईकने आम्हाला खूप मोठं मला मोटिवेशन भेटतं. तर व्हिडिओ बनवायलाही तेवढाच आनंद वाटतो. तर मग चला मी दाखवते आता त्या कॉम्पिटिशनसाठी काय काय तयारी करायची आहे ती. पहिल्यांदा मी येथे एक कार्डशीट पेपर आणलेला आहे. आता तुम्ही म्हणाल हा पेपर कशासाठी, तर त्यांना कॅप बनवायची, जी मास्टर चीफची कॅप असते त्या टाईपमध्ये कॅप बनवायची आहे त्यांना. तर त्यासाठी मी हा व्हाईट पेपर आणलेला आहे. तर यापासून आता आपल्याला बनवायची आहे कॅप आणि मी केळे देखील घेऊन आलेले आहे. तर आता सर्वप्रथम आपण बनवून घेणार आहोत ती म्हणजे कॅप. फ्रेंड्स, मास्टर चीफची जी काही हॅट किंवा कॅप असते तर ती मी स्वरासाठी येथे बनवत आहे. तर चला मी ते तुम्हाला दाखवते मी कशी बनवत आहे ते. तर अशा प्रकारे हा मी छोटा कार्डशीट पेपर घेतलेला आहे. आता त्यावरती लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे लाईन ड्रॉ करून घ्यायची जो काही पेपर आहे त्याच्या वरच्या साईडला. त्यानंतर अजून लाईन ड्रॉ करायची आहे. तर हे पहा इथे कसे बोर खात्यात मला एकटे सोडून हे पहा. आणि खरंच हे बोर खूप गोड आहेत. मला सकाळी 2च दिलेले स्वराजने खायला. तर चला अशा प्रकारे मग ह्या लाईन्स मारून घ्यायच्या आणि आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. माझ्या हातातलं बोर ओढून घेतलं आणि मला देत नाहीये. तुम्हीच टुकटुक माकड. पिल्लू कसं झोपलंय आमचं इथं खाली. चला आता हे बोर आपण खाऊन बघूयात ना कसं आहे ते टेस्टला. पिल्लाला ठेव परत. काय तू नको खाऊ, पिल्लाला ठेव. मी तुमची नाही नाही अजिबात. पाहिलं ना कसला नवरा आहे माझा बाबा. असा नवरा लोक कोणाला भेटू नाही है ना. अशी बायको कोणालाच भेटू नाही. तुमच्यासारखा नवरा कोणालाच भेटू नाही, जो बायकोची केअर करत नाही, कदर करत नाही. समजलं का. चला या हाशिक मजाक गोष्टी होत्या. आपण आपला आता कट करून घेऊया. तर अशा प्रकारे पेपर कट करून घेतलेला आहे. तर आत्ता चिटकवायचा आहे आपल्याला पेपर. तर अशा प्रकारे पेपरच्या एक साईडला गम लावून घ्यायचा आणि ही दुसरी जी बाजू आहे ही यावर अशी चिटकून घ्यायची. पेपर कार्डशीट पेपर डोक्याला पुरत नव्हता, सो थोडं जुगाड केलेलं आहे. मागून अशी एक व्हाईट पट्टी सारखं लावून घेतलेलं आहे आणि गोलाकार आकार तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता आपल्याला टाकायचं आहे ते नेम. हे पहा अशा प्रकारे आपली मास्टर चीफची
कॅप रेडी आहे. कशी वाटली तुम्हाला? तर अशा प्रकारे नेम प्लेट देखील रेडी आहे. पहा, खूप छान बनवण्याचा प्रयत्न केला मी. तर आपण काल म्हणजे आदल्या दिवशी आपण मास्टर शेफची कॅप आणि त्यानंतर हे बोर्ड बनवलेला रेसिपीच्या नेमचा, आणि दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी कॉम्पिटिशन आहे त्या दिवशी आता इथे घेतलेलं आहे मी केळं. तर हे केळं हे पहा असे बारीक करून घ्यायचे. त्यानंतर मी येथे त्याला दिलेले आहे दूध 2 टिफिनमध्ये थोडं थोडं, कारण त्याला व्यवस्थित उघडता आलं पाहिजे. त्यानंतर येथे दिलेले आहे पिठी साखर, आणि त्यानंतर हे आहे बदाम, काजू, पिस्ता आणि विलायची यांची पूड केलेली आहे बारीक मिक्सरमध्ये. तर अशा प्रकारे आपल्या रेसिपीला ही सर्व गोष्टी लागणार आहेत. कोणत्या कोणत्या? केळ बारीक कट केलेले, त्यानंतर लागणार पिठी साखर, त्यानंतर दूध आणि विलायची वगैरे. आणि विलायची कंपल्सरी टाका, पण बदाम काजू जर तुमच्याकडे असले तर टाकू शकता, नसले तरी काही प्रॉब्लेम नाही. तर अशा प्रकारे हे आपले केळाचे शिकरण ही रेसिपी आहे. आणि आता स्कूलमध्ये त्यांना स्पून, बाऊल, पातेलं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी द्यायला लावलेल्या आहेत. तर सगळ्या वस्तू घरून न्यायच्या आहेत. आणि स्वराजला पण मी प्रिपेअर केलेलं आहे. स्वराजची नॉन फायर कुकिंगची हे आहे ॲक्टिव्हिटी आहे. तर स्वराज, तुझ्या रेसिपीचं नाव काय आहे बाळा? केळ्याचे शिकरण. कशी बनवायची ते सांग एकदा. टोपामध्ये दूध ओतायचं, नंतर त्याच्यात केळ टाकायचे, नंतर साखर टाकायची, आणि नंतर इलायची आणि पिस्ता आणि बदाम काजू टाकायचे, आणि ते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मॅडमला द्यायचं. तर अशा प्रकारे स्वराची कॉम्पिटिशन आहे आणि बऱ्यापैकी त्यांनी व्यवस्थित सांगितलेलं आहे. तर आपल्याला देखील कॉम्पिटिशनला जायचं आहे. तर चल स्वराज, रेडी हो, आता जायचं आहे स्कूलला. अशा प्रकारे कॉम्पिटिशनची तयारी झालेली आहे. आणि आता मी स्वराजला सोडणार आहे स्कूलमध्ये नेऊन. ह्या सगळ्या गोष्टी अरेंज केल्या सकाळी पाहू शकता. किचनवर एवढा राडा पडलाय, पण आता पहिल्यांदा त्याला स्कूलमध्ये सोडून येते, आणि त्यानंतर पॅरेंट्सला देखील स्कूल सुटायच्या वेळेस जायचं आहे. तर मग तेव्हा पण मी तुम्हाला तिथलं फंक्शन कसं आहे ते तुम्हाला मी नक्की दाखवणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फायनली आली मी स्वराजला स्कूलमध्ये सोडून, आणि आत्ता घरात एवढे कामं पडलेत तुम्हाला दाखवते. फरची पुसायची आहे, त्यानंतर कपडे, भांडे, किचन साफ करायचे. किचन पहा केवढा राडा झाला आहे. सगळं त्याला सकाळी आवरण्यात खूप वेळ गेला. आणि मग चला, मग आता मी सगळं काम पटपट आवरते, कारण आपल्या त्याच्या कॉम्पिटिशनला पण जायचं आहे थोडा वेळ. तर मग सगळं काम आवरते आणि मग तुम्हाला भेटते. चला, फायनली सगळे कामं आवरले आणि भरपूर कामं होते. वेळ पण खूप लागला. पूजा पण झाली आहे आणि आत्ता वेळ होत आला आहे स्वराजला आणायला जायचा. तर मी आता रेडी होते फंक्शनसाठी. तर चला, मग मी रेडी होते आणि मग तुम्हाला भेटते. तर चला, फायनली मी रेडी झालेला आहे. सिम्पलसा कुर्ती घातलेली आहे आणि सिम्पलसा लुक केलेला आहे. तर मग आता अशा प्रकारे रेडी झालेली आहे मी, आणि जायचं आहे आता आपल्याला स्कूलमध्ये. तर मग चला, स्कूलमध्ये जाऊन पाहूयात काय फंक्शन, कसं अरेंज वगैरे केले, आणि मुलं कशी प्रिपेअर झालेत, कसं त्यांनी बनवले रेसिपीज वगैरे. तर ते तुम्हाला मी दाखवते. त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका. लहान लहान मुलांच्या ॲक्टिव्हिटी त्यांनी कशा केल्यात हे नक्की पहा तुम्ही. चला, चालली मी स्वराजला आणण्यासाठी. तर दाखवते आता तुम्हाला पुढे कसं फंक्शन आहे ते सगळं. तर आली मी स्कूलमध्ये आणि पहा पॅरेंट्सची किती गर्दी आहे. चला, तर मग आता आपण पाहूयात रेसिपीज. भरपूर मुलांनी पार्टिसिपेट केलं होतं. बऱ्यापैकी सगळ्यांनी पाणीपुरी, सँडविच, भेळ वगैरे अशा बऱ्यापैकी गोष्टी आणलेल्या. आणि माझं काहीतरी युनिक करायचं असं होतं, म्हणून मी स्वराजला केळाचे शिकरण दिलं. कारण तशी युनिक रेसिपी तुम्ही पाहाल आता पुढे तुम्हाला कुठेच दिसणार नाही. सगळे असे चटपटेच होतं. आणि केळाचे शिकरण हे आपल्याला शरीरासाठी आरोग्यदायी आहे, कारण त्यात केळ, दूध, बदाम, काजू ह्याच गोष्टी होत्या सगळ्या. सो पहा तुम्ही आता सगळ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात ते.
चला आले मी स्कूलमधून. दाखवलं, जास्त शूट करायला भेटलं नाही कारण तिथं फक्त डिशेस लावलेल्या होत्या. मुलांना तिथं उभं नव्हतं केलं आणि अशा प्रकारे मग झालं त्यांचं फंक्शन. ठीक. छान पण वाटलं आणि मग मिसनी पण खाल्लं आणि मिस म्हणली लई चांगलं आहे. मग ती म्हणली ठीक आहे, मग चांगलं आहे आणि मग तू स्कूलमध्ये जा. आणि त्याच्या तिकडून पहिल्याने बनवलं आणि मला खूप चांगलं पण वाटलं. मॅडम चांगली म्हणली म्हणून. आणि माझ्या मम्मीला पण खूप खूप थँक्यू. तिनेच मला शिकवलेलं आणि तीच म्हणलेली काय काय टाकायचं आणि काय काय करायचं. मग मी पहिले सगळे डब्बेमधले ते टाकले आणि मग पिशवीमध्ये ठेवले आणि मग सगळे मुलांनी सँडविच आणि पाणीपुरी त्यांनीच आणलं होतं सगळं. पुन्हा भेळ, वली भेळ, पुन्हा फरसाण आणि तेच बनवलं होतं. मग माझ्या मम्मीला माहिती होतं. मम्मी नवी आयडिया घेतली आणि मग ती म्हणली आपण खेळाचे शिकरण बनवू. आणि मग तिने माझी प्रॅक्टिस पण नाही घेतली तरी मला पण आलं. मम्मीने मला सँडविच आणि पाणीपुरी करायला दिले कारण मी बनायच्या आधी सांगितलं असतं. मी थोडंसं टेस्ट केलं, मग मला पण आवडलं. मग मम्मीला म्हणलं मग आज मी घरी आलोय जसं ना काय आपण तिघांसाठी पण बनवू. मग अशा प्रकारे आमचा खूप छान फंक्शन झाला आणि पोरं पण आज खूप छान होते आणि मजेत पण होते. आणि मग त्यांनी पण लय पटापटा बनवलं. मग भारी पण झालं आणि आमचं चिकन. ठीक आहे, मुलांचा नंबर येऊ नाही येऊ मला तर त्यामध्ये जास्त एवढं असं काही वाटत नाही. म्हणजे कसं प्रत्येकाची कुवत आणि नेहमी आपणच चांगला असतो असं नाही. आपल्यापेक्षाही खूप जण बेटर बनवणारे असतात. पण मला काय म्हणायचं की मुलांना पार्टिसिपेट करण्याची सवय लावायची. सो मी पण मग त्याला जे बनवता येईल त्याप्रमाणे मी त्याला ते दिलेलं आणि तो बोलला मिस पण छान म्हटलं, छान झालं. त्याला डेकोरेटिव्ह तेवढं नाही जमलं करायला पण ठीक आहे, त्याच्या वयाच्या मानानुसार इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही. तर मग अशा प्रकारे त्यांची कॉम्पिटिशन झाली. आत्ता तो हातपाय वगैरे धुतोय स्वच्छ. आपल्या मुलांचं कंपॅरिझन दुसऱ्या मुलांसोबत करू नका. आपल्या मुलाची कुवत ओळखायला शिका, त्याप्रमाणेच गोष्टी करा. नाहीतर कसं होतं की आपण त्यांच्यावरती बळजबरी लादतो आणि त्याचे परिणाम मग वेगळेच होतात. तर असं करत जाऊ नका. प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलाला काय येतं, त्याला किती जमतं, त्याची लेवल काय आहे हे पहिलं ओळखायला शिका आणि त्याप्रमाणेच मग त्याला सगळ्या गोष्टी बनवायला शिकवा. आता मी स्वराजला पाणीपुरी वगैरे बनवायला किंवा सँडविच वगैरे का नाही दिलं, तर मला माहिती होतं तो व्यवस्थित बनवणार नाही, तर तो खाऊनच घ्यायला बसलाय. सो मग मी त्या गोष्टी थोड्या अवॉइड केल्या. आणि केळीचं शिकरण ही एक युनिक रेसिपी होती. आता स्वराचा नंबर येईल नाही मला काही सुखदुःख वाटत नाही त्यामध्ये, पण कुठेतरी आपण युनिक केलं पाहिजे. कारण असं माझ्या जॉबवरती पण एकदा कॉम्पिटिशन झालेली आणि सगळ्यांनी असंच मस्त पाणीपुरी सँडविच वगैरे असं व्यवस्थित बनवून आणलेलं. पण माझ्या फ्रेंडने काय केलेलं, रताळ्यापासनं पुरी बनवून आणलेली. तर मग तिथं तिचे कष्ट पाहिले की त्या कष्ट करून त्याचे किती छान पदार्थ आपण स्वीटमध्ये बनवू शकतो आणि त्यामागचे कष्ट. आता पाणीपुरी वगैरे म्हणजे यात बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी रेडीमेड येतात. आता याच्यात शिकरण म्हटलं तर तुम्ही रेडीमेड काहीच नाही, म्हणजे दूध आहे पण ठीक आहे, केळं तुम्हाला बारीक करायची, त्यानंतर तुम्हाला साखर बारीक करून घ्यायची, त्यानंतर तुम्हाला बदाम काजू हे सगळं व्यवस्थित मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. म्हणजे त्यामागची तिची मेहनत पाहिलेली आणि तिची डिश एवढी छान दिसत नव्हती, पुरी होती तरी पण म्हणजे तिला प्राईज भेटलेलं. मग त्याचप्रमाणे म्हटलं चला आपण पण काहीतरी वेगळं. सगळेजण पाणीपुरी सँडविच घेऊन येणार होते हे मला माहीत होतं आणि बऱ्यापैकी तुम्ही पाहिलं तेच होतं. पण मी काहीतरी युनिक देण्याचा प्रयत्न केला आणि मला ते खूप आवडलेलं. माझ्या असं अचानक आयडिया आली की आपण केळीचे शिखरण त्याला बनवायला शिकूयात. आणि मग मी ती रेसिपी त्याला डायरेक्ट दिलेली, मी तर त्याच्याकडून बनवून पण नाही घेतली. तर ठीक आहे, बघूयात आत्ता हे जे त्यांचे नंबर वगैरे काढणार आहे ॲन्युअल डेच्या दिवशी असणार आहे त्यांचे नंबर. तर मग अशा प्रकारे झालं आजचं फंक्शन. कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून सांगा, लाईक करून नक्की सांगा. तर मग आता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.